मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी. तर मित्रांनो, सुप्रभात सगळ्यांना. आजचा दिवस आहे दुसरा दिवस आमच्या उत्तराखंड ट्रिपचा. आज आम्ही चाललेलो आहोत ओली ह्या ठिकाणी. हे ठिकाण आहे बद्रीनाथच्या जवळ, जोशी मठाच्या जवळ. तर त्या ठिकाणी जात आहोत आम्ही. त्या ठिकाणी एक सुंदर असं हिल स्टेशन आहे, त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. तर आज बघूयात काय होते. ह्या व्हिडिओमध्ये सुरू करूयात सकाळी सकाळी. सुप्रभात सगळ्यांना. बाकी बघूयात काय होते. जायचे सकाळी फ्रेश चहा घ्यायचा आम्हाला खाली जाऊन, आणि त्यानंतर आमच्या प्रवासाला सुरुवात होईल. जोपर्यंत इथल्या व्यक्तीचा, ड्रायव्हरचा फोन येत नाही तोपर्यंत आम्हाला थांबावं लागेल. आता वाजले 7:18 मिनिटं. तर जाऊया तिकडं. या ठिकाणी एवढी थंडी आहे, ह्या डॉगीला पण स्वेटर घातलं बघा. घरातलंच कोणाच तरी काय घ्यायचं पार्सल नको आपल्याला. जसं घाटात जाऊ ना, बघ आली गाडी आपली बोलेरो. मग किती फरक पडतो. बाहेर गरम, बाहेर थंडी, आतमध्ये गरम. बसा बसा. तर मित्रांनो, फायनली आपण ह्या हॉटेलमधून चाललेलो आहोत आता आपल्या पुढच्या प्रवासाला. तर हे जे हॉटेल आहे हे खूप सुंदर हॉटेल आहे. आम्ही ह्या ठिकाणी 2 दिवस नाही, कालचा दिवस राहिलो. तर कालच्या दिवसभरामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी सर्व्हिस चांगल्या मिळाल्या. बाकी आता हे हॉटेल ऋषिकेशमध्ये आहे, आणि तुम्ही जर हरिद्वारपासून ऋषिकेशला येणार असाल, गंगा आरती करायची असेल तुम्हाला त्रिवेणी संगमावर, तर हे हॉटेल जवळच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची, आपले हे मराठी बोलणारे असे व्यक्ती आहेत. ते पुण्यामध्ये होते बरेच दिवस हॉटेलमध्ये मॅनेजमेंट करण्याकरता. ते तर इथं ऋषिकेशमध्ये आहेत कायमस्वरूपी. जर आपल्या मराठी लोकांना, महाराष्ट्रातले जे कोणी येतात त्या लोकांना जर ह्या हॉटेलला येत असेल तर नक्की खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन संपर्क करा. तुम्हाला हॉटेलचा नंबर, लोकेशन, सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो, आता आपण आहोत देवप्रयागला. देवप्रयाग ही एक सुंदर अशी जागा आहे. ह्या ठिकाणी श्राद्ध कर्म केले जातात. अलकनंदा आणि मंदाकिनी ह्या 2 नद्यांचा संगम ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ही जी समोर ह्या 2 नद्यात जी खळखळ वाहतीये तिला अलकनंदा असं म्हटलं जातं, आणि जी शांतपणे वाहतीये तिला मंदाकिनी असं म्हटलं जातं. हे 2 नद्या आहेत, एक इकडनं येते, इकडनं येते, मध्ये संगम झालेला आहे. आणि या ठिकाणी लोक कर्म, श्राद्ध कर्म या सगळ्या गोष्टी करत असतात. आता आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी आम्हाला आता वाजलेत 11:30 पावणे 12. इथून आम्हाला अजून लांब जायचं आहे भरपूर. बघूयात काय होते आजच्या दिवशी. सुंदर सुंदर नजारे आम्हाला पाहायला मिळतात. आम्ही पण शूट करतोय, तुम्हाला पण दाखवतोय. बाकी ओली हे ठिकाण आहे ते तर अजून सुंदर असणार आहे. लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. इथे काहीतरी डोंगरातलं फळ आहे, त्या फळाचं मी इथं ज्यूस. हे अरे, हे फळ का काका? अरे संत्राच आहे का? संत्रा नाही, माल्टा. हे माल्टा म्हणून फळ आहे. त्या फळाचे ज्यूस आम्ही पितो या ठिकाणी. याला हे माल्टा म्हणतात, आपण म्हणतो याला संत्र. फक्त शब्दात बदल आहे, बाकी फरक काहीच नाही. मित्रांनो, आता सरबत पिलं आम्ही. नाही आता आम्ही परत चाललोय प्रवासाला. सरबत का पिलं तर उलटी होऊ नये म्हणून. मग अशी वाटलं थोडंसं उलटी होती, पिलं सरबत. बाकी आता हे असे अरुंद रस्ते या ठिकाणी आहेत बऱ्याच ठिकाणी. चलो, आता गाडी पण, बस पण जाते. आम्हाला माहीत नव्हतं बसने, आम्ही बसने पण गेलो असतो. बसने जातात कुठं काय माहीत नव्हतं एवढं. बसने गेलो तर तेच पिशव्या घेऊन वरती जा, परत उतरा, अशा सगळ्या गोष्टी. अशा गाडी साहित्य टाकली परत काढायचा संबंध येत नाही. लवकरच पोचू जोशी मठामध्ये, तर रूम करू आणि तिथनं रोपेन जायचं आपल्याला उद्या सकाळी. बाकी आता हा प्रवास तुम्ही पाहाच आमच्याबरोबर. आता आम्ही देवप्रयागला थांबलो.
आता आपण कर्णप्रयागच्या पुढं आले नाही, रुद्रप्रयागच्या पुढं आले, कर्णप्रयाग लागेल आता. आणि इथनं पुढं आपण जाणार जोशी मठाकडे. सध्या ते आता वाजलेत 1, पण आता वाटते आम्हाला 10 वाजलेत, पण वाजलेत 1. आणि आता या ठिकाणी आपला गोप्रो टाइमलॅप्स ह्या डोंगराचा, हा डोंगर खूप छान दिसतोय. हे 1 2 3 असे 3 डोंगर तुम्हाला सलग दिसत बघा. ते अजून ह्या ठिकाणी नाही का थंडीचा इतका प्रभाव आहे, त्यामुळं इतकं ऊन पडले तरी गरम नाही वाटत आहे, थंडच वाटते. त्यामुळे आता आपण या ठिकाणी चहा घ्यायचं, कॉफी घ्यायची आणि ह्यानंतर पुढचा प्रवास तुम्हाला पाहायला मिळेलच. आणि जोशी मठात जातोय म्हणजे स्वामी म्हणजे बद्रीनारायण म्हणून आपण त्यांना, ते त्यांचे देव जे आहेत ना ते खाली आलेत. आता 6 महिने मंदिर बंद असतात, कपाट बंद असतं, त्यामुळे मंदिरातनं देव खाली आलेत जोशी मठामध्ये. ते दर्शन आपलं होईल तर योग आहे आपला. आणि त्यानंतर आपल्याला रोपवेने जायचं आहे ओलीकडं, वरती पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी. तर बघूयात काय होतंय. खूप मजा येणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये, आत्ताच्याही ब्लॉगमध्ये येतेच आहे, आम्ही पाहतोच आहे आणि तुम्हाला दाखवतो. बघूयात काय आपण आलोय जोशी मठात आलोय आपण आता. या ठिकाणी थंडी खूप आहे आणि बाकी ट्रॅफिक पण आहे या ठिकाणी. समोर बघा बद्रीनाथ 43, पण काय हे 20 किलोमीटर, गोविंदघाट 18 असं समोर आलेले. इथं रूम पाहतोय आम्ही, त्या रूममध्ये आता राहणार आम्ही. चलो बाकी बघूयात काय होते. आपला हा जो नारा आहे, बघूयात काय होते. तर बघूयात थंडी कशी आहे इथली. बघा बर्फाचा डोंगर. मित्रांनो हे आहे आपलं हॉटेल, इथं आपल्याला राहायचं आता 1 दिवस. आणि हे आपले आहेत काका, ड्राइवर काका सबको हाय करो. ये सब हमारे लोग हैं, आपका नंबर दे दूंगा. आप हमारे जो लोग हैं, सब्सक्राइबर लोग हैं, उनको क्या ऋषिकेश से यहाँ तक का सफ़र करवा देना. चलो चॅनल पे तर पैसे घ्यायचे आहेत मला, त्यांना हे करायचं आहे. हां कॅश नाही ना आपलं, हे ऑनलाईन नाही ना, कॅश देतो. आता आपण हॉटेलमध्ये निघालो ह्या, आणि आता आपण शतपावली करतोय. संध्याकाळचं चालतंय शतपावली. जेवण व्हायच्या आधी कुठं करतात, जेवणाच्या आधी नाही करत. जेवण करायला जायचं आहे आम्हाला. म्हणलं बघून यावं थोडंसं पुढं जाऊन काय गोष्टी. थंडीच खूप आहे सगळ्या गोष्टींपेक्षा. तर असं सगळं विषय सुरू आहे आमचा इथं. शुभरात्री. आत्ताच आम्ही हॉटेलमध्ये जेवण केलं. खाली पण हिटर होता, समोर पण हिटर लावला आहे छोटासा. तर हिटरचा प्रकाश तुम्हाला दिसण्यासाठी आम्ही हा लाईट बंद केला. लाईट आता चालू करतो परत. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्हाला जायचं आहे वरती रोपवेनं. आणि त्याच्या आधी मला पहाटे 4:30 वाजता एक लघुरुद्र आहे बाहेरच्या देशामध्ये, ती पूजा ऑनलाईन आहे. ती आता इथं आम्ही सकाळी करणार आहे. पत्र वगैरे नेसून ऑनलाईन ते रुद्र म्हणायचं आहे, सगळा विषय आहे. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. शुभरात्री. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट करता त्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल